नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। मंडळी, मी आज आलेलो आहे कोल्हापूरमध्ये आणि मी आता जस्ट कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि मला लागलेली आहे भूक। तर मी तुम्हाला अफोर्डेबल प्राइसमध्ये चांगलं जेवण कुठे मिळणार आहे तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण जाऊया आता त्या ठिकाणी। या हे बघा, हे टोकन यांच्याकडे द्यायचं आहे आणि ही अंबाभोजन थाळी मी आता घेऊन येतोय। सेल्फ सर्व्हिस आहे, तुम्हाला जाऊन घ्यायचं आहे सगळं आणि जागेवरती आणून बसायचं इकडे। आणि अशा प्रकारची थाळी असणार आहे अंबाभोजन अवघ्या 70 रुपयाला आणि महालक्ष्मी मंदिरापासून अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावर आहे। बघा, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही गरमागरम अशा मोठ्या मोठ्या चपात्या आहेत, 2 साईज बघा चपात्यांची। त्यानंतर आहे छास, ताक आहे, 2 प्रकारच्या भाज्या आहेत, तिखट आमटी आहे आणि हा मला वाटतं पुलाव आहे आणि खरडा पण आहे, कोल्हापूरची शान। हे पूर्ण आहे तुम्हाला 70 रुपयामध्ये मिळणार आहे। बघा किती छान आणि एका माणसाला पुरेसं असं जेवण आहे इथे अंबाभोजनमध्ये। आणि मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जो पुलाव नाही आहे, मसाले भात आहे, मी कन्फर्म केलं, माय मिस्टेक झाली माझी। आणि आता मी सुरुवात करतो आणि इथे बघा 2 भाज्या दिलेल्या आहेत, तुम्हाला भाजी दाखवतो कोणती आहे आज ती। स्पून वगैरे नाही आहे इथे, हातानेच हे करावं लागणार आहे मला सगळं। आणि हे बघा मटकीची भाजी आहे आणि मस्त घट्ट आहे आणि एका माणसाला इनफ होईल एवढी आहे। हा, मस्त आपण जसं घरी बनवतो ना तशीच चव आहे आणि खूप छान। आणि मेन म्हणजे चपात्यांची साईज खूप मोठी आहे आणि एकदम गरमागरम आणि मऊसूत चपात्या तुम्हाला इथे खायला मिळणार आहेत अंबाभोजनमध्ये। आणि दुसरी एक भाजी तुम्हाला दाखवतो काय आहे ती। ही बहुतेक ग्रेव्ही पण बघा ना किती छान, थिकनेस तिचा किती घट्ट आहे। आणि ही आता मी टेस्ट करूनच काय छोटे छोटे बाईट्स आहेत ते काय आहे ते मला समजत नाही आता। बटाट्याची भाजी आहे ती आणि ग्रेव्ही पण खूप छान आहे। म्हणजे 70 रुपयामध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं जेवण इथे खायला मिळणार आहे। आता आपण कोल्हापूरला आलो म्हणजे खरडा असणारच आणि हे बघा प्रत्येक थाळीमध्ये खरडा आहे। बघूया, आणि प्रत्येक थाळी छास पण तुम्हाला मिळणार आहे। हा, मस्त। हे बघा 2 ते 4 पदार्थ दिलेले आहेत पण चांगल्या क्वालिटीचे आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे हायजीनचा जो मेन मुद्दा आहे तो प्रॉपर त्यांनी मेंटेन केलेला आहे। बघितलं असेल तुम्ही सगळीकडे साफसफाई आहे, सेल्फ सर्व्हिस आहे। आणि दुसरी गोष्ट इथे शिवभोजन सुद्धा दिलं जातं। इथे मी तुम्हाला एक दाखवतो, हे बघा इथे या साईडला शिवभोजनची सुद्धा व्यवस्था आहे। एक लिमिटेड माणसांसाठी आहे जी शासनातर्फे दिली जाते, ती 10 रुपयेमध्ये आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला हे पदार्थ पैकी काही थोडेच पदार्थ मिळणार आहेत किंवा इथे ते मसाले भात आहेत, तिथे तुम्हाला व्हाईट राईस मिळेल किंवा एखादी भाजी कमी असेल पण त्याची सुद्धा व्यवस्था आहे। जे थोडेसे फायनान्शियली अफोर्ड करू शकत नाहीत भक्त, ते इथे येऊन शिवभोजनामध्ये इथे रांग लागलेली असते, ते सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकता इथे। आणि ह्या अंबाभोजन जर तुम्हाला अनुभवायचं असेल किंवा जेवायचं असेल तर तुम्हाला सकाळी 11:30 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत हे अवेलेबल असणार आणि संध्याकाळी सुद्धा आहे ते 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ही जी अंबाभोजनाची थाळी आहे ही शेअरिंग नाही करू शकत। एका माणसाला तुम्ही एकट्यानेच हे जेवायचं आहे, कोणी दुसऱ्यानी असं शेअर नाही करायचं आहे। आणि जे जेवढे दिलेले पदार्थ आहेत तेवढेच तुम्हाला एकदाच मिळणार आहेत, तुम्ही रिपीट नाही करू शकत आहे।
पण माझ्या मते तरी खूप छान क्वालिटीचं जेवण आहे इथे. आणि कुठेही बाहेर तुम्ही दर्शनानंतर काहीतरी अरबट सरबट खाण्यापेक्षा एक चांगल्या पदार्थाचं, एक चांगल्या क्वालिटीचं तुम्ही अन्न इथे तुम्हाला ह्या महालक्ष्मी मंदिराच्या धर्मशाळेच्या अंबाभोजनामध्ये मिळणार आहे. तर मग जर तुम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येत असाल तर माझ्या मते हेच प्रिफर करा. इथे चांगली सेटिंग आहे, हायजीन आहे आणि एक चांगलं फूड तुम्हाला खायला मिळेल दर्शनानंतर. तर मंडळी मी आता वळतो मसाले भाताकडे. आणि मसाले भात सुद्धा बघा भरपूर क्वांटिटीमध्ये, एका माणसाला इनफ होईल एवढे पदार्थांची क्वांटिटी आहे या थाळीमध्ये, अंबाभोजनामध्ये. आणि मसाले भात पण बघा एकदम असा चिकट चिकट वगैरे नाही, एकदम फळफळीत आहे. आणि ह्या मी तिखट आमटी बरोबर ट्राय करतो. हा, आमटी पण एकदम घट्ट आहे. मस्त. नुसता मसाले भात खाऊन बघतो, कारण मी आता आमटी घेतली त्यामुळे थोडीशी चव त्याची डिफरंट झालेली आहे. मी असाच खाऊन बघतो मसाले भात. हां, जास्त तिखट वगैरे नाही आहे, प्रॉपर मसाले भात जसा असतो तसाच आहे आणि प्रॉपर शिजलेला आहे. म्हणजे भाविकांना 70 रुपयामध्ये काहीही देत नाही आहे. एक चांगल्या क्वालिटीचं फूड देत आहेत ते, जेणेकरून जे काही भाविक आहेत त्यांना चांगलं एक अन्न मिळेल दर्शनानंतर. ही सुद्धा त्यांनी काळजी घेतलेली आहे. या सगळ्या गोष्टी इथे कव्हर केलेल्या आहेत. जर तुम्ही कोल्हापूरला येत असाल महालक्ष्मीच्या दर्शनासाठी तर ह्याचं मी तुम्हाला लोकेशन सांगतो. अंबाभोजनचं महालक्ष्मी मंदिराचा पश्चिम दरवाजा आहे, तिथून तुम्हाला सरळ यायचं आहे आणि महालक्ष्मी धर्मशाळेच्या अगदी शेजारी हे अंबाभोजन आहे. आणि 70 रुपयामध्ये तुम्हाला एवढे चांगले पदार्थ मिळणार आहेत खाण्यासाठी. तर मंडळी माझ्याकडनं तर रेकमेंडेशन आहे, जर तुम्ही कोल्हापूरला येत असाल महालक्ष्मीच्या दर्शनानंतर तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत काहीतरी खायचं असेल तर नक्की अंबाभोजनमध्ये या. तुमचं पैसे पण वाचतील आणि एक चांगल्या क्वालिटीचं फूडसुद्धा तुम्हाला खायला मिळेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जेवढे काही तुमचे मित्रमैत्रिणी आहेत किंवा कोल्हापूरचा प्लॅन करत असतील त्यांना शेअर करा. आणि माझ्या चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.